आज आपण लग्न कार्यात जसा बनवला जातो तसा मुगाच्या डाळीचा हलवा केलेला आहे। मूग डाळीचा हलवा तुम्ही करून पहा, खूप छान लागतो। लग्न कार्यामध्ये जसा चविष्ट हलवा तयार होतो तसा आज आपण बनवलेला आहे, तोही अगदी कमीत कमी वेळात। ह्या हलव्यामध्ये आपण मूग डाळ भिजत वगैरे ठेवलेली नाहीये, त्यामुळे अगदी झटपट हा हलवा तयार होतो। नवीन शिकणारेही अगदी इझिली हा हलवा बनवू शकतात। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण हलवा बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ आपण व्यवस्थित पुसून घ्यायची आहे। डाळ व्यवस्थित पुसून झालेली आहे आणि मूग डाळ मिक्सर मध्ये वाटून घेऊया। जमेल तितकी बारीक वाटायचा प्रयत्न करायचा आहे आणि पुरणाच्या गाळणीने चाळून घ्यायची आहे आणि जो चाळ राहिलेला आहे हा आपण मिक्सर मध्ये पुन्हा फिरवणार आहोत। काही दाणे हे मोठे राहिलेले आहे, काही मोठे दाणे हे हलव्यामध्ये छान लागतात। साधारण 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, त्याच प्रमाणात 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। तूप एकदम घालायचं नाहीये, सुरुवातीला 2 चमचे तूप घालूया, त्यानंतर वाटलेली डाळ घालायची आहे। एकदा पॅन गरम झाला की डाळ आपण मंद आचेवर, मध्यम आचेवर छान परतवून घेणार आहोत। डाळीला छान चॉकलेटी कलर येईपर्यंत आपण परतवून घ्यायची आहे। डाळ परतवून घेताना सतत वर खाली करत राहणं गरजेचं आहे, नाहीतर डाळ तळाशी लागू शकते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 8 ते 9 मिनिटाकरता डाळ आपण छान परतवून घेतलेली आहे। डाळीला तूपही छान सुटलेलं आहे। 2 वाटी गरम दूध घालूयात आणि मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। एका साईडला ड्रायफ्रुट्स आपण फ्राय करून घेऊयात। फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स हे हलव्यामध्ये खूप छान लागतात। तडका पॅन मध्ये साजूक तूप घालायचं आहे, कापलेले काजू बदाम घालूयात आणि मंद आचेवर 1 ते 2 मिनिटाकरता फ्राय करून घेऊ। मनुके घालायचे आहेत। फ्रुट्स व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। गॅस बंद करूयात आणि सुकामेवा बाजूला ठेवायचा आहे। या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहेत, झाकण काढूयात आणि 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। 1 वाटी मूग डाळीसाठी आपण 1/2 वाटी साखर वापरलेली आहे। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। दोन चमचे तूप घालूयात। आता आपण तूप घालून हलवा छान परतवून घेणार आहोत। हलवाही आता छान परतत आलेला आहे। फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स घालूयात। अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे। 1 चमचा साजूक तूप आणखी घालूयात आणि मिक्स करून घेऊ। 2 चमचे साजूक तूप घालूयात। अगदी सोप्या पद्धतीने गरमागरम चविष्ट मूग डाळीचा हलवा तयार आहे। तर तुम्ही अशा प्रकारे हलवा करून बघा, हलवा खूप छान होतो। आणि अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।